आज आपण बघणार आहोत ITR स्टेटस आणि रिफंड स्टेटस तपासण्याच्या 3 सोप्या पद्धती. तर चला सुरुवात करूया. नंबर 1, ITR स्टेटस कसा तपासावा. सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या अधिकृत पोर्टलवर जा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला व्ह्यू ITR स्टेटस हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुमच्या ITR स्टेटसची माहिती स्क्रीनवर दिसेल. इथं तुम्हाला ITR कधी भरला, कधी व्हेरीफाय केला आणि ITRवर प्रक्रिया झाली आहे का ही माहिती बघता येते. टॅक्स भरायचा आहे का किंवा कोणतीही टॅक्स लायबिलिटी आहे का नाही हे सुद्धा समजू शकतं. म्हणजे तुमच्या ITRची प्राथमिक स्टेटस तपासण्यासाठीची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता बघूया रिफंड स्टेटस कसा बघायचा. यासाठी इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर सर्व्हिसेसवर जा. इथं तुम्हाला नो युअर रिफंड स्टेटस हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता एक नवीन पेज ओपन होईल. इथं तुम्हाला तुमचा असेसमेंट इयर निवडायचा आहे. उदाहरणार्थ तुम्ही ज्या असेसमेंट इयरला रिफंड तपासत आहात तो इयर सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर खाली जाऊन सबमिटवर क्लिक करा. आता तुमच्या रिफंडची स्टेटस स्क्रीनवर दिसेल. काही प्रकरणांमध्ये रिफंड अजूनही प्रोसेस झालेला नसेल तर नो रेकॉर्ड फाउंड असा संदेश दिसू शकतो. याचा अर्थ लगेच रिफंड मिळणार नाही किंवा रिफंड नाकारला आहे असं होत नाही. रिफंड प्रोसेस झाल्यानंतर स्टेटसमध्ये रिफंड हॅज बीन प्रोसेस्ड अशी माहिती दिसू शकते आणि काही वेळा रिफंड तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाल्याची माहिती आणि तारीख देखील इथं पाहता येऊ शकते. ही होती दुसरी पद्धत ज्यामध्ये आपण इन्कम टॅक्सचं रिफंड स्टेटस तपासलं. आता आहे तिसरी पद्धत ज्यामध्ये व्ह्यू फाईल रिटर्न हा प्रकार आहे. इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर वरच्या मेनूमध्ये ई फाईल या पर्यायावर जा. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न या पर्यायावरती क्लिक करा. आता सब मेनूमध्ये व्ह्यू फाईल्ड रिटर्न्स हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता व्ह्यू फाईल्ड रिटर्न्स हे पेज ओपन होईल. इथं थोडंसं खाली स्क्रोल करा. इथं तुम्हाला असेसमेंट इयरनुसार तुम्ही दाखल केलेल्या ITRची माहिती दिसेल. उदाहरणार्थ तुमचा ITR फाईल्ड आणि व्हेरीफाईड झाला असेल पण डिपार्टमेंटकडून अजून प्रोसेस झालेला नसेल तर स्टेटसमध्ये व्हेरीफाईड असं दिसू शकतं. याचा अर्थ तुमचा ITR व्हेरीफाय झाला आहे पण प्रोसेसिंग अजून पूर्ण झालेली नाही. आणि जेव्हा ITR प्रोसेस होईल आणि रिफंड मिळणार असेल तेव्हा त्याची पुढील स्टेटस इन्फॉर्मेशन इथे बघता येईल. आता इथं तुम्हाला व्ह्यू डिटेल्स हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि खरी माहिती इथेच मिळते. तुमचा ITR कधी फाईल झाला, कधी व्हेरीफाईड झाला, प्रोसेसिंग कधी पूर्ण झाली, रिफंड किती रकमेचा आहे आणि रिफंड बँक अकाउंटमध्ये कधी जमा झाला आहे ही माहिती तुम्हाला बघता येते. इथं एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेजचा आणखी एक फायदा असा की तुम्ही तुमच्या ITRशी संबंधित काही डॉक्युमेंट्स देखील इथं डाउनलोड करू शकता. उदाहरणार्थ ITR ॲक्नॉलेजमेंटची कॉपी तुम्हाला इथं डाउनलोड करता येते. तसंच प्रोसेस झालेल्या ITRची इंटिमेशन देखील डाउनलोड करता येते. आणि काही विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला तुमच्या ITRमध्ये नेमकी कोणती माहिती दाखल केली गेली होती हे तपासायचं असल्यास संबंधित ITR फॉर्म देखील डाउनलोड करता येतो. म्हणजेच ITR स्टेटस, प्रोसेसिंग स्टेटस, रिफंड डिटेल्स आणि संबंधित डॉक्युमेंट्स ही सर्व माहिती तुम्हाला या तिसऱ्या पर्यायामध्ये एकाच ठिकाणी बघता येते.